नमस्कार. आम्ही सारे खवय्याचे या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, परवा काय झालं, माझा रात्री उशिरा बहुरूपीचा प्रयोग होता बरं का. तो प्रयोग संपून मी घरी आलो. झोपायला उशीर झाला ना, साहजिक आहे. आणि मग सकाळी उठलो म्हणजे जरा उशिराच उठलो. जरा जास्तच उशिरा उठलो. जास्त म्हणजे जरा अतिच उशिरा उठलो. आणि मग मी वॉकला गेलो. मॉर्निंग वॉकला गेलो दुपारी 12 वाजता. बाहेर पडल्यानंतर मला जाणवलं की ऊन बऱ्यापैकी आहे. बऱ्यापैकी म्हणजे चांगलंच आहे, म्हणजे कडकच आहे. रणरणट ऊन म्हणतात ना. पण ठरवलं वॉक घ्यायचा म्हणजे घ्यायचा. तब्येत राखायचं ना. इथे येऊन खायचं म्हणजे तब्येत राखायला पाहिजे ना, बरोबर आहे की नाही. मग असा वॉक घेतलं. नाना पार्कमध्ये गेलो. पहिली राऊंड मारल्यानंतर मला घशाला कोरड पडली. मग आता काय करावं. मग मी तिथे नारळवाला दिसला. नारळ पाणी प्यायलो. जरा बरं वाटलं, जरा कूल. दुसरी राऊंड मारली. परत घशाला कोरड पडली. म्हटलं आत्ताच आपण नारळ पाणी प्यायलं, आता काय करायचं. मग मी लिंबू पाणी प्यायलं. मग दुसरी तिसरी राऊंड घेतली. चौथी राऊंड घेतली. म्हटलं आता बस, इनफ, खूप झाले आपण राऊंड्स. तिथून बाहेर पडलो तर तिथेच एक शाळा आहे. त्या शाळेच्या बाहेर बोरं होती, चिंचा होत्या, पेरू होते. ते लाल पेरू असतात ना कापल्यानंतर आतल्या बाजूला, ते होते. ते जरा घेतले. असे तोंडात टाकत घरात पोचलो. बायकोला सांगितलं, बघ कसा ओला चिंब होऊन आलं मी, याला म्हणतात एक्सरसाइज. आता जेवायला काय मला दे पटकन. तिच्या तिने मला विचारलं की आता बघा, नारळ पाणी, लिंबू पाणी, पेरू, चिंचा, बोरो हे खाऊन झाल्यानंतर, हे पिऊन झाल्यानंतर अजूनही भूक आहे. म्हटलं चायची किटकिट. हिने काय डिटेक्टिव्ह वगैरे लावलं की काय माझ्या मागं. मी तिला विचारलं त्याचं, काय का डिटेक्टिव्ह वगैरे लावलंस की काय. ती म्हणाली एवढा वेळ नाही माझ्याकडे, मला खूप कामं आहेत. पण कसं झालं आहे माहिती आहे का, आपल्या बाजूला जे आजोबा राहतात ना, ते आजोबा शाळेत आले होते नातीला आणायला. त्यांनी मला सगळं सांगितलं. म्हणजे कसं आहे बघा, म्हणजे नातीला आणायला होते पण लक्ष माझ्याकडे. हां, मी काय करतोय, काय खातोय. आणि तिने हेही म्हणाले, म्हणजे माझी बायको मला असंही म्हणाले की येताना आजोबांनी पापलेट आणलेलं आहे. ते म्हणाले पापलेट जाऊ दे, ते मरू दे, तुम्ही काय खाणार, पिणार, कोकम सरबत की दूध. असा जळफळाट झाला म्हणून सांगतो. म्हणजे कुठं पापलेट आणि कुठं कोकम सरबत. असो, ती सकाळी गेली. पण रात्री मी व्यवस्थित रेमटवून जेवलो. पण माझा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, दर 6 तासानंतर ना कडकडून भूक लागते मला. हां. आणि ही आता दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे. म्हणजे आज सकाळ झाली ना, न खाता आलेलो इथे. मस्त भूक लागलेली आहे. आणि 2 इथे गृहिणी आलेले आहेत. गृहिणी म्हणता येणार नाही, एक गृहिणी आहे आणि एक शिकाऊ आहे. आपण त्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. दोघींचंही खूप मनापासून स्वागत. थँक्यू. आपलं नाव? माझं नाव सुप्रिया सोनवणे. मी पुण्याला असते. सुप्रिया. तू? सायली मोरे. सायली मोरे. तू कुठे असतेस? मुंबईलाच असते मी. मुंबई. तुमचं काय नातं काय आहे एकमेकींचं? ही माझ्या आत्याची मुलगी आहे. ही आत्याची नाही, मुलगी आहे. ऍक्च्युली ही माझ्या मामाची मुलगी काय ते ठरव, नक्की ठरवा. गोंधळ नक्की ठरवा. ओके. ही मी पुण्याची असं तुझ्यावर काय सतत सांगत असते का? असं काही नसतं. काय काही नसतं ना. आपण लक्ष द्यायचं नाही ना. हो. ओके, ठीक आहे. हिला खूप काही बोलायचं आहे, पण आता नंतर बोलेल. बरं मला सांग, घरी कोण कोण आहे? माझ्या घरी माझे मिस्टर अभिजित सोनवणे, एक बाळ आहे मला 1.5 वर्षाचं, सासू सासरे. बरं, अभिजित काय करतात? अभिजित इंजिनियर आहे इन्फोसिस मध्ये, हिंजवडी, पुणे. बरं. आणि सासू सासरे? सासऱ्यांचं माझं बिझनेस आहे आणि सासूबाई माझ्या साहित्यिक आहेत. त्या कविता करतात आणि लेख वगैरे लिहितात पेपरमध्ये. आणि सासऱ्यांचा कसला बिझनेस आहे? म्हणजे आमचं लॉज आहे आणि शेती पण आहे. अरे व्हेरी गुड. आणि बाळ किती? 1.5 वर्षाचं? 1.5 वर्षाचं आहे. त्याचं काय नाव ठेवलंय? सार्थक. झालं का? ओके. आणि तुमचं काय कुठपर्यंत आलं शिक्षण? मी काय BE केलं इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये. काही महिने जॉब केला. आई झाल्यामुळे आता ब्रेक घेतलाय. ओके. तुझं काय चाललंय? मी सध्या 11वीत आहे. आता 12वीत गेली. मिठीबाई कॉलेजमध्ये असते. आणि शाळा कुठली? शाळा माझी सेंट रिझास कॉन्व्हेंट, खार. 10वी झाले त्यामुळे आता टेन्शन नाही. आता 12वी आली ना. पण आता गेलीस ना 12वीला? हो, वेळ म्हणजे आहे अजून. चालू झालं. वेळ आहे अजून 1 वर्ष. सांग तिला जरा, इतकंच तर टेन्शन घ्यायचं. का घेतेस टेन्शन? नाही, दुसऱ्याने टेन्शन घेते. आई वडील असे बसलेले असतात, अभ्यास करते. वाटलं पाहिजे ना मला टेन्शन आहे म्हणून. करेक्ट. तुझा आवडता विषय कुठला आहे? माझा आवडता विषय तसं मला आवडता असाच विषय काय नाहीये. मला कुठला टॉपिक आवडला की तो मी करते. तुला व्हेज आवडतं का नॉनव्हेज? नॉनव्हेज. नॉनव्हेज. आणि तुला? मी व्हेजिटेरियन.
प्युअर व्हेज. मग आता कसं काय जमतं तुमचं? जमतं आता रेसिपीमध्ये कळेल. काही व्हेज पदार्थाचं नॉनव्हेज व्हर्जन, नॉनव्हेज पदार्थांचं व्हेज व्हर्जन. आपली एक डिश आहे तशी, बरं बरं बरं. नॉनव्हेजचं व्हेज व्हर्जन. आणि अभिजितला काय आवडतं? अभिजितला पण बेसिकली नॉनव्हेजच आवडतं. त्याला मटन रस्सा, चिकन रस्सा, ओके. भाकरी, चुरून वगैरे. बरं बरं. काय म्हणजे खवय्ये आहे. खवय्ये आहे. तू फोकस काय ठेवलेस? तुला काय करायचं पुढे? मला CA करायचं आहे पुढे. बरं. CA करून मग विचार करते लॉ करायचा जमलं तर पुढे, पण CA तर करायचंच आहे. आणि तुझ्या घरी कोण कोण आहे मला सांगितलं नाही? माझ्या घरी माझे आजी आजोबा, माझे आई वडील आणि माझा छोटा भाऊ. बरं. आता मी काल रात्री जेवलेलो आहे, त्यानंतर आतापर्यंत मी काहीही खाल्लेलं नाहीये, त्यामुळे मला सडसडून भूक लागलेली आहे. आमची खवई सुद्धा वाट बघताय तुम्ही काय दाखवताय. तू काय दाखवणार आहे सगळी? माझा पहिला पदार्थ सुकट बिर्याणी, सुकट विथ बिर्याणी फ्राईड बोंबील. विथ फ्राईड बोंबील. आणि दुसरा आहे नरगिसी कबाब, नरगिसी कबाब. व्हेज. तुझे काय? मी मशरूम कटलेट आणि सुरणाचा पॅटीस. सुरणाचे पॅटीस. तुमच्यापैकी आधी कोण दाखवणार, तू का तू? मी. तू आधी दाखवणार. खरं लहान ती आहे ना. असू दे, हिला घेऊन जातो मी ताई. या किचन. थँक्यू. सुप्रियाजी आपल्या किचन मध्ये आलेले, तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू. बरं, पहिला आपलं काय आपली रेसिपी? सुकट बिर्याणी विथ फ्राईड बोंबील. सुकट बिर्याणी विथ फ्राईड बोंबील. ओके. साहित्य सांगता मला काय काय? ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे सुकट. हे बोंबील आहेत तळलेले. हा तांदूळ आहे, धुवून घेतलाय आणि भिजवलाय थोडा वेळ. हे वाटलेलं खोबरं, खोबरं तळून घेऊन वाटून घेतलंय. त्याच्यानंतर बटाटे, कांदा, हा खडा मसाला, जिंजर गार्लिक पेस्ट, कोथिंबीर चिरलेली, ही दालचिनी पावडर आहे, लिंबू, मीठ, धनेपूड, हळद आणि तिखट. ओके. फक्त मला तर एवढंच आहे, हे काय केलं एक्झॅक्टली? हा, हे भिजवलेत बोंबील, एक पाण्यात स्वच्छ करून भिजवलेत एक 5-10 मिनिटं. आणि त्याला नंतर जिंजर गार्लिक पेस्ट लावली, हळद, मीठ, तिखट असं लावून ठेवलं. आणि नंतर ते तांदळाच्या पिठात थोडंसं घोळवायचं आणि तळून घ्यायचं. किती वेळ आपण भिजवून ठेवलं? म्हणजे एक 5-10 मिनिटं. ते थोडंसं 5-10 मिनिटं, जास्त नाही. अरे तांदूळ आपण भिजवून घेतलेले? भिजवताना गरम पाणी घातलं? नाही, असं काहीच नाही. फक्त ते पाण्यातून, गरम पाण्यातून काढलेत. ओके. आणि हा रंग? हे तळलंय ना आपण ते खोबरं, त्याच्यामुळे तो छान तळलेले आणि मिक्सरमधून काढले. हा, बटाट्याचं काय वेगळा दिसतोय? काय नाही, तो तळून घेतलाय फक्त थोडासा. ओके. जस्ट कलर तेल दाखवलंय. कांदा. कांद्याचं काय केलं असं मी विचारलं, तो मूर्खपणा ठरेल, कारण दिसतोय कांदा सरळ व्यवस्थित कापलेला आहे. काय करायचंय? आधी आपल्याला सुकट भाजून घ्यायची, अशी जरा क्रिस्प हवी म्हणून. बरं. हे आपण सगळी घेऊया. बरं. सगळी सुकट भाजून घेऊया. हे साधारण याचं प्रमाण काय असतं? म्हणजे जेवढी तुम्ही सुकट घ्याल ना, त्याचा निम्मा तांदूळ. म्हणजे सपोज तुम्ही 2 बोल्स सुकट घेतली तर 1 बोल तांदूळ असं. आणि असं छान क्रिस्प होतोपर्यंत. मोठा करू का? मीडियम ठेवला तरी चालेल, नाही तर ते जळून जाईल ना. तर थोडंसं आपण फ्राय करून घेऊ. हे सुकटला वास खूप असतो, मग त्याच्यावर काही उपाय काही नाहीये का? नाही, खायचं नाही एवढंच एक उपाय आहे? नाही, खायचं ना, छान लागतंय, मला तर खूप आवडतंय. ह्याच्यात काय करणार आपण? हे बंद करायचं का आपण? कारण हे झालं का? हो, झालं. ते झाली क्रिस्प बऱ्यापैकी. ओके. आता तेल तापल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला खडा मसाला टाकायचा आधी. याला काय म्हणायचं? तमालपत्र. 1 पाच झालं. दालचिनी 2 लवंग, 2 लवंग आणि 3 किंवा 4 इलायची. हा, ओढून टाकायची का तशीच टाकायची? नाही, तशीच टाकायची. ती तेलात टाकल्यावरती होते, त्याचे फ्लेवर्स येतात. ओके. आता आपण कांदा घालूया, कारण ते तेल तापलंय ना. कांदा पटकन घालूया. सगळा? हो, सगळा घाला. कांदा परतून घ्या. कांदा असा सॉफ्ट होतोपर्यंत परतायचा, अगदी ब्राऊन नाही करायचा म्हणजे त्याला. ओके. आता हा बऱ्यापैकी परतला. त्याच्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट ती सगळी टाकली तरी चालेल. आणि आपण थोडं तिखट करूया. हां, चालेल. हा, मलाही तिखट आवडतं ॲक्च्युली. स्पायसी आणि नॉनव्हेज स्पेशली कमी तिखट असेल तर काय मजा नाही. मजा नाही, खाऊ नाही त्यापेक्षा. हां, आपण मसाले टाकूया. हे घालू? हां, 1 चमचा. थोडंसं अजून. हळद थोडीशी कमी, अर्धा चमचा हळद. धनापूड आणखीन टाकली तरी चालेल, थोडीशी आणखीन. टेस्ट छान आहे त्याच्यात. बस, आता हे हलवून घेते मी.
ते मसाले जळून जातील ना. गॅस बारीक करा. मीठ टाकलं ना आपण, मीठ टाकूया अंदाजानेच, ते चमच्याने. हाताचीच करेक्ट आहे. तर बटाटे टाकूया आपण. आपण थोडेसे जस्ट थोडेसे फ्राय थोडेसे. म्हणजे फ्राय नाही केले तरी चालतील. नाही केले तरी चालतील, असं काय. आपापल्या आवडीप्रमाणे. ही डिश कोणाची, म्हणजे कोणाकडून शिकली? ओरिजिनली माझी, म्हणजे इन्व्हेंट केलेली पण म्हणू शकता. काय सांगता? सिरियसली. आता आपण सुकट टाकूया. थोडासा मोठा केला तरी चालेल गॅस. ओके, काय परतून झालं. आता आपण दालचिनीची पूड टाकूया त्याच्यामध्ये थोडीशी. हां बस बस. ओके, आता ते तांदूळ टाकूया सगळे ना. आपण 2 घेतले होते. हां, आता आपण ह्याच्यात खोबऱ्याची पेस्ट घालूया 2 चमचे. तळलेले खोबऱ्याची खूप छान टेस्ट असते. बस. आपण नॉर्मली खोबऱ्याची पेस्ट आधी घालतो ना. हा, नंतर घातली तरी चालते, कारण ती तळून त्याचं मिक्सचर केलेलं आहे ना बारीक, तर ते नंतर घातली तरी चालते. हां ओके. आता काय ह्याच्यात गरम पाणी. हां, गरम पाणी घालूया आपण. गॅस मोठा का अजून. हां बस बस बस. पाणी घातल्यानंतर आपण त्यामध्ये लिंबू पिळूया. ऍक्च्युली लिंबाने काय होतं, ते सुट्टा होतो, असा चिकट होत नाही. बिर्याणी. हां पुरे. हां ओके. आता ह्याला उकळी आली की मग झाकण ठेवायचा. बरं. आणि मग गॅस बारीक करायचा आणि 5 मिनिटात डिश रेडी. रंग चांगला आला त्या अर्थी आपला हा जिन्नस सुद्धा उत्तम झालेला आहे, त्याबद्दल काही शंका येण्याचं कारण नाहीये, नाही का. हे आता होत आलेलं आहे. हे उकळी आली की याच्यावर झाकण ठेवायचं 5 मिनिटं की खायला सुरुवात. पण खायच्या आधी आपल्याला हे बोंबील त्याच्यात सोडायचे ना. नाही, त्याच्यावर सोडायचं नाही, ते सर्व करायचे त्याच्याबरोबर. त्याच्याबरोबर ओके ओके. ते नुसते खाल्ले तरी चांगले लागतात. हो. व्यवस्थित काय काय केलंय त्याच्यावर. ते भिजवलंय, त्याच्यानंतर त्याला आलं लसूणची पेस्ट लावली. तांदळाची पिठेनंतर आलं लसूणची पेस्ट लावली, तिखट, मीठ, हळद हे लावले, चोळून ठेवलं त्याचं. एक 5 मिनिटं ठेवल्यानंतर तांदळाच्या पिठात ते घोळवायचं आणि तळून घ्यायचं, डीप फ्राय. क्या बात आहे. आणि मग हे कोथिंबीर याच्यावर टाकायची, खायला सुरुवात करायची. तुम्ही लिहायला सुरुवात करायची. साहित्य आणि कृती. सुकट बिर्याणी विथ फ्राईड प्रॉन्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: सुकट, तळलेले बोंबील, भिजवलेला बासमती तांदूळ, तळलेल्या सुक्या खोबऱ्याची पेस्ट, तळलेले बटाट्याचे तुकडे, उभा चिरलेला कांदा, खडा गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, दालचिनी पूड, लिंबू, मीठ, धणेपूड, हळद आणि तिखट. कृती: पाण्यामध्ये बोंबील स्वच्छ करून घ्यावेत. आलं लसूण पेस्ट, तिखट, मीठ आणि तांदळाच्या पिठाचं मॅरिनेशन लावून बोंबील डीप फ्राय करावेत. सुकट भाजून घ्यावी. दुसऱ्या पॅन मध्ये खडा गरम मसाला, कांदा, आलं लसूण पेस्ट, हळद आणि धणेपूड घालून मसाला परतून घ्यावा. त्यामध्ये मीठ, तळलेले बटाट्याचे तुकडे, भाजलेली सुकट, दालचिनी पूड, भिजवलेला तांदूळ, तळलेले सुक्या खोबऱ्याची पेस्ट, पाणी आणि लिंबाचा रस घालून वाफेवर बिर्याणी शिजवून घ्यावी.